रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. या दुनियेत नाव खराब केल्याने कोणाचं अस्तित्व संपत नसतं. नाव त्याचंच खराब केलं जातं जी व्यक्ती कायम चर्चेत असते. लक्षात ठेवा, खोट्यांकडे नेहमी जत्रा असते आणि खरा गर्दीत पण एकटा असतो. आयुष्यात जेव्हा लोक तुम्हाला हलक्यात घेतात तेव्हा नेमकं काय करायचं? नंबर 1, शांत रहा. मेहनत बोलू द्या. बघा, जे आज तुम्हाला कमी समजतात, उद्या त्यांचं वाक्य तुमच्याच नावाने सुरू होईल. नंबर 2, लेव्हल वाढवा. काही न सांगता. आयुष्यात फिटनेस, पैसा, स्किल्स, मानसिकता सगळ्यात सुधारणा करा. जे फक्त दिखावा करतात त्यांना हे समजत नाही. नंबर 3, तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. जास्त प्रूफ द्यायचा प्रयत्न कराल तितके लोक कमीच समजतील. शांततेत फोकस ठेवा. हाच खरा रिअल फ्लेक्स आहे. नंबर 4, सन्मान हवा असेल तर कमी बोला. जो प्रत्येक ठिकाणी सारखा बोलत असतो त्याला कोणी गंभीरपणे घेत नाही. नंबर 5, सावकाश चला, पण अशा ताकदीनं की लोकांचा रस्ता हलला पाहिजे. तुमचा खरा बदल म्हणजे तुमचं ग्रोथ आहे. कुठलाही उत्तर नको, फक्त प्रगती. आयुष्यात माणूस शिकतो काय? बघा, माणूस आपले अर्धे आयुष्य शिक्षण घेण्यात घालवतो आणि शिकतो काय? तर एकमेकांची माप काढायला. किती पण महागडे कपडे घातले तरी माणसाचे चारित्र्य लपत नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार. जगताना ज्यांना तुमच्या शब्दांची किंमत नसते अशा व्यक्तींसाठी मौन हे योग्य उत्तर असतं. आपल्याला 4 चौघांनी नाही ओळखलं तरी चालेल, पण देवासमोर थांबल्यानंतर देवाने माणूस म्हणून आपल्याला ओळखलं पाहिजे. कमाई पुरेशी नसेल तर खर्चावर नियंत्रण ठेवा आणि माहिती पुरेशी नसेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवा. आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला कधी ना कधी हरावंच लागतं. अंतिम विजय मात्र इथे कठीण नाही, परंतु त्यासाठी प्रत्येकाला कधी ना कधी मरावंच लागतं. तीच लोक माफी मागतात ज्यांच्या हातून चूक ही नकळत घडलेली असते. ठरवून चूक करणारे कबूल सुद्धा करत नसतात. जगातलं सर्वात कठीण काम म्हणजे चेहऱ्यामागचा चेहरा ओळखणं. मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र
बांधून ठेवायची. कधीतरी धागा बनून पहा, आयुष्य सुंदर वाटेल. आपलं दुःख मनात ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.